पोटदुखीचा त्रास की जेलवारी टाळण्याचा प्लॅन? कराड आयसीयूत दमानियांचा संताप. कराडचे रिपोर्ट सार्वजनिक करा. सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं त्याला आयसीयू मध्ये भरती करण्यात आलंय. तर कराडच्या काही चाचण्याही करण्यात आल्या. कराडला आयसीयूत दाखल करण्याला अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाडांनी विरोध दर्शवलाय. कराडला आर्थर रोड जेलमध्ये हलवण्याची मागणीही दमानियांनी केली. ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो, किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे, तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे. आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचं सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा. आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं. आता मिस्टर कराड हॉस्पिटलमध्ये येऊन झोपलेत. हे सगळी सोय सरकारने करून ठेवली आहे. पोलिसांनी याच्यात पोलिसांचा काय दोष नाही हो. आपण उगाच पोलिसांचा वरती बदनाम करत असतो. राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबाव हा इतका वाढला आहे की पोलीस तरी बिचारे काय करणार. वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत का नेलं पाहूयात. कराडला पोटदुखी सुरू झाली. कराडनं स्लीप एमनिया असल्याचा दावा केलाय. कराडच्या छातीचा सिटी स्कॅनही करण्यात आला. बुधवारी बीड न्यायालयानं कराडची सीआयडी कोठडी संपवून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र कराडला आयसीयूत हलवण्यात आलंय. कराड सलग 3 दिवसांपासून आयसीयूत आहे. त्यामुळे खरंच कराडला पोटदुखीचा त्रास होतोय की तुरुंगवारी टाळण्यासाठी केलेला हा बनाव आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. त्यामुळे दमानियांच्या मागणीनुसार कराडचे रिपोर्ट सार्वजनिक केले जाणार का आणि राजकीय दबाव झुगारण्यासाठी कराडला आर्थर रोड तुरुंगात हलवलं जाणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर सरपंच हत्येतील मास्टरमाइंड सापडला पाहिजे, तसंच मारेकऱ्यांना ज्यांनी साथ दिली त्यांना सहआरोपी करावा अशी मागणी करत खासदार बजरंग सोनावणेंनी कराडला नेमका काय आजार झालाय असा सवालही उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात हे कोण घडवत आहे? राग कोण चोरत आहे? रीती कोण चोरत आहे? बलात्कार कोण करत आहे? गुटके कोण? मटके कोण? आणखी बी चालू हो. SP साहेब आता नवीन आले, ते काही करत नाही तसं कळलं, पण नेमकं आणखी बी काही चालू दिसते. आणखी सुद्धा अत्याचार चालू, आणखी सुद्धा कोणाच्या तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं जात आहे. आणखी सुद्धा एक मी तुम्हाला 2-3 व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. मला आज हा विषय तुम्ही अचानकली झालं, पण मला प्रेसमध्ये बोलायचं आहे. मी प्रेस घेणारच आहे. उद्याचा दिवस नाही, मी परवा 27 तारखेला 100% प्रेस घेणार आहे. आणि प्रेसमध्ये आणखी बरंच काही जी दडलेलं आहे ते कळणार आहे. मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. आज मुंबईतही निघालेल्या या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी आणि मुलगा विराज हे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळेस त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे. सर्वपक्षीय आणि सर्व जातीय जमलेलो आहे तो स्वर्गीय संतोष भैया. तर सरपंच हत्येविरोधात मुंबईतील आझाद मैदानामध्ये आज जनआक्रोश मोर्चा आला. मात्र या मोर्चाकडे सुरेश धस यांनी पाठ फिरवली. मुंबईत असून देखील धस यांनी मोर्चाला दांडी मारली आणि यामुळे जनआक्रोश मोर्चात फूट पडली का असा सवाल आता उपस्थित झाला आहे. मुंबईत असून देखील धस आज या मोर्चामध्ये मात्र सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे आता सरपंच हत्ये प्रकरणामध्ये जी एकजूट दाखवत मोर्चे निघाले होते त्यामध्येच फूट पडली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आझाद मैदानातील मोर्चात धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यात आलं. या मोर्चामध्ये धनंजय मुंडेंना रावणाची उपमा देण्यात आली आणि एका आंदोलकानं गळ्यामध्ये रावणाच्या 10 तोंडांप्रमाणे आरोपींचे फोटो लावले आणि त्यामध्ये धनंजय मुंडेंचा देखील फोटो लावला होता. हॅलो, राष्ट्रगीतानी सांगतोणार आहे, कुठल्याही बांधवांनी हलू नये. लाडकी बहीण योजनेमध्ये दररोज नवनवे खुलासे आता समोर येत आहेत. त्यातच आता तब्बल 30 लाख बोगस लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांनी सरकारचे 3000 कोटी रुपये लुटल्याचं वृत्त समोर आलं.
हे प्रकरण नेमकं काय आणि त्यावरून कसा वाद पेटलाय पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. राज्यात 30 लाख बोगस लाडक्या. सरकारच्या तिजोरीवर लाडकीचा डल्ला. सरकारवर गुन्हे दाखल करा, विरोधकांची मागणी. महायुतीची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून आता एक नवीन वाद समोर आलाय. राज्यात तब्बल 30 लाख लाडक्या बहिणींनी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्रानं केलाय. काय आहे हा दावा पाहूयात. 2,46,00,000 लाडकींना दर महिन्याला 3700 कोटींचा हप्ता. राज्यात 2,39,00,000 लाडक्या दारिद्र्य रेषेखालील आहेत. शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांना लाभ. 30 लाख लाडकींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ. 2 योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटींचं उल्लंघन. 30 लाख अपात्र लाडकींना 3,700 कोटींचा लाभ. राज्यात 30 लाख अपात्र लाडक्या बहिणींनी लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट सरकारवरच FIR दाखल करण्याची मागणी केली. आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मग आमचा सवाल असा आहे की ते बोगस आहेत असं आता सरकार सांगत असेल तर मग सरकार याला दोषी आहे. सरकारने याच्यातल्या त्रुट्या आणि याचे सगळे नुकसान आणि राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून सरकारवरच FIR झाला पाहिजे ही मागणी आमची आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत 1,10,000 कोटींची तूट आहे. त्यामुळे सरकारनं योजनांच्या मूल्यांकनाचा निर्णय घेतलाय. त्यातच लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते देण्यात आले, तर 7व्या हप्त्याचं वाटप सुरू झालंय. सरकारनं लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू केली. एवढंच नाही तर श्रीमंत लाडकींनी पैसे परत करण्याचं आवाहन देखील सरकारनं केलंय. मात्र आता तब्बल 30 लाख लाडक्यांनी 3,000 कोटी लुटल्याचं समोर आल्यानं सरकार या लाडक्यांकडून पैसे वसूल करणार का याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक अकाउंट चेक करा, कारण राज्य सरकारनं आपला शब्द पाळलाय. जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात हा सन्मान निधी जमा झाला आहे. तर 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हा निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम मिळालेली आहे. पात्र लाडक्या बहिणींची या योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. काय म्हणालेले आहेत एकनाथ शिंदे पाहूया. लाडक्या बहिणी, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशीच सुरू राहणार, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही. वळूया पुढील बातमीकडे. छावा सिनेमाच्या वादात आता राज्य सरकारनंही उडी घेतली आहे. छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. पाहूयात या रिपोर्टमध्ये. छावाच्या वादात सरकारची उडी. तज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शन नाही. आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याची भूमिका. अभिनेता विकी कौशल आणि पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाचा ट्रेलर आला आणि वाद सुरू झाला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांना नाचताना दाखवण्यात आलंय. लेझिम खेळताना दाखवलेल्या या सीनवर शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. हा संभाजी महाराजांचा अपमान असल्याचं म्हणत शिवप्रेमींनी सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? यानंतर आता सरकारनंही वादात उडी घेऊन छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी भूमिका जाहीर केली आहे. अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणारा आहे. तज्ज्ञांनी तो पिक्चर बघावा. खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी काय असेल तो निर्णय घ्यावा.
पण छावाच नव्हे तर यापूर्वीही अनेक ऐतिहासिक सिनेमातील दृश्यांवरून वाद पेटले होते. पाहुयात कुठले चित्रपट होते ते. द लिजंड ऑफ भगत सिंग 2002 काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. जोधा अकबर 2008 राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंडमध्ये बंदी आणण्यात आली होती. बाजीराव मस्तानी 2015 बाजीराव आणि मस्तानी या दोघांच्या वंशजांनी चित्रपटावर आक्षेप नोंदवला होता. मोहेंजोदारो 2016 हडप्पा संस्कृतीशी संबंधित इतिहास आणि तथ्यांशी विसंगती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. पद्मावत 2018 करणी सेनेनं आक्षेप नोंदवला होता. प्रचंड विरोधानंतर पद्मावतीवरून चित्रपटाचं नाव बदलावं लागलं. तान्हाजी द अनसंग वॉरियर 2020 ट्रेलर आणि दृश्यांवर संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला होता. एकूणच सिनेमा बनवताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेण्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली गेल्याचा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटही याला अपवाद ठरलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर दुसरीकडे खासदार उदयनराजेंनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून चित्रपटातील आक्षेपार्ह सीन हटवा अशा सूचना केल्या. यावेळी सीन हटवू अशी ग्वाही दिग्दर्शकांनी उदयनराजेंना दिल्याची माहिती मिळते. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज हर एक इंसान को असले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है. तो जिसकी गति को पर्वत भी कसं आहे, एखादं सीन असतं, लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात. जे दाखले असतील ते अनुषंगाने हे आपल्याला वाटतंय हे नको ते नको, एखादा 2 सीन तेवढं असेल तेवढं डिलीट केलं की मग. पण हा लवकरात लवकर तरुणांच्या करता खास करून म्हणजे हा प्रदर्शित व्हावा, जेणेकरून त्यांना पण कळायला पाहिजे ना. हे भाजपच्या नेत्यांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेंना उत्तर देण्याची गरज नाही. एक दिवस एकनाथ शिंदेंनाही जमाल गोटा मिळणार आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. अमित शाह हे भाजपचे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांवर टीका केली जे महाराष्ट्र लुटत आहेत म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही ना. बघूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत. एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे. त्या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात. जमाल गोटा काय असतो? ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि 72 तास संडासात बसवू. पुढील बातमीकडे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःचा उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्याकडे आणला होता असा मोठा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंतांनी केला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये नवीन उदय होईल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मला आठवतं की त्यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील आणलेला होता स्वतःचा. आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी त्यावेळी बनलो असेल, मग आता कोणाची बदनामी करायची, तर उदय सामंतची बदनामी करायची. त्याच्यामुळे त्यांना कोणामार्फत फोन गेला होता, कोण त्यांच्याशी बोललं होतं, ही माझ्याकडे जेवढी इतंभूत माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही. परंतु मी परवा देखील सांगितलं मी काही पॉलिटिकल एथिक्स पाळतो, निर्बंध पाळतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या मी सोडून देतो. पण माझ्या नावावर शंका उपस्थित करून ज्यांचा स्वतःचा अस्त झाला आहे त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये. वळूया पुढील बातमीकडे. पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी महायुतीचा धर्म तोडण्याचं काम केलं अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी केली. तटकरे कुटुंबाबद्दल बोलताना या नेत्यांवर अनेक गुन्हे आहेत. गोगावलेंनी दोस्तीत कुस्ती करू नये असंही चव्हाणांनी पुढे म्हटलंय. पालकमंत्री निवडीवरनं तुमचे काही आक्षेप असतील तर तुम्ही मुख्यमंत्री महोदय किंवा तुमच्या पक्षाचे नेते यांच्याकडे नोंदवायला पाहिजे होते. परंतु रस्त्यावरती उतरून माध्यमाच्या समोर बोलून तुम्ही महायुतीचा धर्म तोडण्याचं काम हे. गिरीश महाजनांना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्याबाबत विचारलं असता त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. पालकमंत्री पदाबाबत देवालाच माहिती, आपल्याकडे 33 कोटी देव आहेत. रायगड आणि नाशिक बाबत चर्चा करून प्रश्न सुटेल असं महाजन म्हणाले. आपली आजची ही पूजा म्हणजे पालकमंत्री पद पुन्हा आपल्याला मिळणार याचं हे एक चिन्ह समजायचं. त्याबद्दल मी काय सांगणार, देवालाच माहित. अनेक योग आता 33 कोटी देव आहेत आपले. मी देवाला म्हणणारा माणूस आहे, तर बघू काय होतं. तर
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकत्र आले होते. मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं तर टाळलंच, मात्र एकमेकांकडे बघितलं सुद्धा नाही. दुसरीकडे अजित पवारांना सोडून गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी मात्र आवर्जून अजित पवारांना नमस्कार घातला. तर सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या गटातले मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत संवाद साधताना दिसल्या. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या मागे उभं राहण्याचं आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलंय. दादांवर अन्याय झालाय, त्यांच्या मागे उभं राहायची गरज आहे, असंही दिलीप मोहिते पाटील म्हणाले. या राज्यामध्ये कुणावर जर जास्त अन्याय झाला असेल तर तो सर अजित दादांच्यावर झाला. कारण 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी दादा या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित आज राज्याचा चेहरा मोहरा बदलला असता. दुर्दैवाने ते या ठिकाणी शक्य झालं नाही. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे, या दादांची पाठराखण करणं तुमचं माझं कर्तव्य आहे. भविष्यामध्ये हे नेतृत्व राज्यामध्ये राज्याचं मुख्यमंत्री व्हावं ही जी आम्ही स्वप्न पाहतोय त्याच्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच विनंती करतो. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील एक नवा ट्विस्ट आलेला आहे. सैफच्या घरातून तब्बल 200 बोटांचे ठसे मिळाले. मात्र पोलिसांच्या अटकेत असलेल्या शहजादचे ठसे मॅच होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सैफ हल्ला प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सैफच्या घरातल्या CCTVमध्ये कैद झालेला आरोपी हा शहजाद नाही असा दावा शहजादच्या वडिलांनी केला होता. सैफ अली खानच्या घरामध्ये 200 बोटांचे ठसे आढळून आलेत. अटकेत असलेला आरोपी शहजादच्या बोटांचे ठसे हे जुळत नाहीयेत असं देखील इथं कळतंय. CCTVमध्ये कैद झालेला हल्लेखोर शहजाद नसल्याचा त्याच्या वडिलांनी दावा केलाय. सैफला इब्राहिमनं नव्हे तर अफसर जैदीनं रुग्णालयात नेलं. वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत. हल्लेखोर शरीफुल इस्लामच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावरील रक्ताच्या डागांसोबत जुळवणी केली जाणार आहे. शरीफुलकडून जप्त करण्यात आलेल्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले होते. सैफवर हल्ला करताना रक्त उडाल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं महाकुंभमेळ्यामध्ये संन्यास घेतला. मात्र तिनं घेतलेल्या संन्यासावरून वाद का विकोपाला गेलाय? किन्नर आखाड्यातील तिच्या दीक्षेवर कुणी आक्षेप घेतलाय? ममताला संन्यास सोडावा लागणार का? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. ममताचा संन्यास, आखाड्यांचा संताप. संन्यासानंतरही ममताची वादापासून मुक्ती नाहीच. श्री यमाई ममता नंदगिरीवरून वाद टोकाला. जगात काही लोक अशी असतात की वादाचं आणि त्यांचं नातं आयुष्यभराचं असतं. त्यातलीच एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी ममता कुलकर्णी. ममताचं आत्तापर्यंतचं आयुष्य वादांनी भरलेलं होतं. मात्र या साऱ्या वादांपासून दूर जाण्यासाठी ममतानं संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आणि महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्यात तिनं साध्वी होण्यासाठी दीक्षा घेतली. काम, क्रोध, राग आणि लोभापासून मुक्ती मिळवण्यासाठी कुलकर्ण्यांची ममता श्री यमाई ममता नंदगिरी झाली आणि त्यावरूनच वाद विकोपाला गेला. ममताला किन्नर आखाड्याच्या थेट महामंडलेश्वराच्या पदावर बसवण्यात आलं आणि त्यामुळेच किन्नर आखाड्याची पहिली महामंडलेश्वर हेमांगी सखीसह अनेक साधू संतांनी तिच्या दीक्षेवरच आक्षेप घेतलाय. ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए. किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं. समाज को आप क्या दे रहे हैं? कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप? ये मैं जानना चाहता हूं. अब कुंभ किसकी चर्चा कर रहा है? मोनालिसा की. कुंभ किसकी चर्चा कर रहा है?
हर्षा रिछारिया की। कुंभ किसकी चर्चा करता है? पागल IIT बाबा की। अब आज से चर्चा फिर से शुरू होगी ममता कुलकर्णी की। पूरा कुंभ समाप्त होने को है। हमने अपनी परंपराओं को ठीक करने पे कहाँ विचार किया, कहाँ सम्मेलन किया, कहाँ सारे अखाड़े के लोग मिले, कहाँ हम आचार्यों के नेतृत्व में जाकर के बैठे। तो सारी परंपराएं नष्ट भ्रष्ट हो रही हैं। मैं वही चाहता हूं कि इस पे सरकार को भी हस्तक्षेप करना चाहिए। ममताचा संन्यास नेमका कशामुळे वादात आला पाहूया। ममतानं धर्मशास्त्राची कोणतीही शिक्षा न घेता दीक्षा घेतली। स्त्री असूनही किन्नर आखाड्यात दीक्षा देण्यावर आक्षेप। कोणतीही धार्मिक प्रक्रिया पूर्ण न करता थेट महामंडलेश्वर पदावर कशी? ड्रग्ज आणि दाऊदशी नाव जोडलं गेलेल्या वादग्रस्त ममताला एवढं मोठं पद का दिलं? असे अनेक प्रश्न ममतानं घेतलेल्या संन्यासावर उपस्थित करण्यात आलेत। बॉलिवूडमध्ये असताना ममता कुलकर्णी सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं वादात होतीच। तिनं अचानक बॉलिवूडमधून एक्झिट घेतली। नंतर तिचं नाव थेट एका ड्रग्ज रॅकेटशी जोडलं गेलं आणि पुन्हा ती चर्चेत आली होती। मात्र मधल्या दशकभरात ममता पूर्णपणे गायब होती। एकेकाळी तोकड्या कपड्यांमध्ये डान्स करून चाहत्यांना घायाळ करणारी ममता दीर्घकाळानंतर अवतरली ती थेट भगव्या वस्त्रांमधील श्री यमाई ममता नंदगिरी म्हणूनच। त्यागाची भावना घेऊन वादांपासून दूर जाण्यासाठी ममतानं संन्यास घेतला खरा, मात्र वाद काही तिचा त्याग करायला तयार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातील आणखीन एका व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय। कुंभमेळ्यातील एका भंडाऱ्यामध्ये जेवण करणारी एक व्यक्ती हॅरी पॉटर म्हणजेच डॅनियल रॅडक्लिफ असल्याचा दावा करण्यात येतोय। मात्र ही व्यक्ती डॅनियल रॅडक्लिफ नसून महाकुंभात सहभागी झालेली एक सर्वसाधारण भक्त आहे। महाकुंभ मेळा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत आणि त्यातच हा अनोखा दावा करण्यात आलेला आहे। महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या साधू संत साध्वी संन्यास अशी बरीच चर्चा रंगतीये। कुणी काट्यावर झोपतंय तर कुणी IITतून आलेला आहे, तर कुणी साध्वी बनून प्रसिद्धही होत आहे। मात्र याच कुंभमेळ्यात साधूंमध्ये एक वर्ग असाही आहे ज्याची सामान्य माणसाला काहीशी भीती वाटते। साधूंच्या या वर्गाला अघोरी संप्रदाय म्हणून ओळखलं जातं। अघोरी कसे बनतात पाहूयात। अघोरींच्या प्रवासाची इनसाइड स्टोरी। अघोरी साधू म्हणजे नेमकं कोण? नागा आणि अघोरींमध्ये काय फरक? घोर म्हणजे भीती। अघोरी म्हणजे असा मनुष्य की ज्याला कशाचीही भीती वाटत नाही। अघोरी साधू म्हटलं की डोळ्यांसमोर जटा असलेले, अंगाला भस्म फासलेले, गळ्यात मानवी कवट्यांच्या माळा घालणारे साधू येतात। या रूपामुळे देखील अनेकदा त्यांची भीती वाटते। मात्र त्यांच्या अघोरी या नावाचा अर्थ यापेक्षा अगदीच भिन्न आहे। सरळ मार्गी असणारा, भीतीदायक नसलेला, कोणताही भेदभाव न करणारा असा याचा खरा अर्थ। बहुतांश लोक हे अघोरी आणि नागा साधू या दोघांमध्ये गोंधळतात। अनेकांना ते सारखेच वाटतात, मात्र ते दोघेही वेगळे आहेत। त्यांची शिक्षा आणि परीक्षा तसंच राहणीमान सर्वच वेगळं आहे। दोघांमध्ये काय फरक आहे पाहूया। अघोरी आणि नागा हे साधू दोन्ही महादेवाचे भक्त असतात। अघोरी स्मशानात राहतात। अघोरी विद्या प्राप्त होण्यासाठी तंत्रमंत्रांची साधना करतात। नागा साधू शाकाहारी असतात। नागा साधू कधीच अंगावर कपडे घालत नाही। अघोरी पंथात कोणतीही सक्ती नसते। अघोरी 3 प्रकारची तंत्र साधना करतात: शिवसाधना, स्मशान साधना आणि शवसाधना। नागा साधू केवळ शिवसाधना करतात। खरे अघोरी कुणाकडूनही पैसे घेत नाहीत। अघोरी संप्रदाय मानणाऱ्यांची संख्या तशी कमी आहे। अघोरी रीतीचे योग्य पद्धतीनं पालन करणारे खूपच कमी लोक आहेत। त्यातही अघोरी बनण्यासाठी काही टप्पे असतात। अघोरी बनण्यासाठी एका गुरुची गरज असते। गुरूंकडून बीजमंत्र मिळणं हे आवश्यक। गुरूंनी दिलेल्या आज्ञेचं पालन आवश्यक। गुरु शिष्याच्या हाताला, गळ्यात आणि कमरेला काळा धागा बांधतात।
शिष्याला अघोर साधनेच्या काही नियमांची ओळख करून देतात. महादेवाचं साक्षात दर्शन करून मोक्ष प्राप्ती हेच अघोरीचं एकमेव ध्येय असतं. अघोरींकडून संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला जातो. सामान्यपणे समाजानं नाकारलेल्या गोष्टींचा स्वीकार अघोरी साधू करतात. अघोरींचं वास्तव्य स्मशानात असतं. मानवी मृतदेहाच्या मांसाचं भक्षण, कवटीचा वापर पात्राप्रमाणे करून त्यातून ते अन्नग्रहण करतात. अघोरी साधू हे मान अपमान, मोह, माया, मत्सर, काम, ईर्षा, प्रेम, द्वेष या सगळ्या भावनांच्या पलीकडे गेलेले असतात. एकूणच काय तर ते वैरागी असतात. महादेवांप्रमाणेच स्मशानातील भस्म ते शरीराला फासतात. यंदाचा कुंभमेळा हा अनेक अर्थांनी खास आहे. कुठे मॉडेल साध्वी तर कुठे अभिनेत्रीला दीक्षा दिल्यानं वाद उफाळतायत. मात्र या सगळ्यात मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहून अघोरी साधू साधनेत लीन असल्याचंही दिसतं. भारतीय संस्कृतीचं हेच वैविध्य आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राज्यात 6,40,00,000 मतदारांनी मतदान केलं, तर सरकारची आकडेवारी ही वेगळीच आहे. त्यामुळे दोन्हीतील फरक असलेले तब्बल 60,00,000 मतदार कुठून आले? पंतप्रधान मोदींनी बांगलादेशी मतदार भारतात आणले का, असा सवाल करत नाना पटोलेंनी सरकारवरही हल्लाबोल केलाय. 60,00,000 मतं ही एक्स्ट्रा या महाराष्ट्रामध्ये कुठून आली? आणि सरकारनेच सांगितलं की बांगलादेशींनी लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला असं सरकार सांगते. मग मतदानासाठी केंद्र सरकारने बांगलादेशींना भारतात आणलं होतं काय? आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा अंतरवालीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत. जुन्याच मागण्या नव्यानं करत जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं करा, या मागण्या जरांगेंनी पुन्हा एकदा केलेल्या आहेत. तर जरांगेंचं समाधान होत नाही अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. हे पटापट करा आणि ज्या नोंदी सापडल्या त्या जातीवादी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र रोखले ते द्या. आमचं 6वं म्हणणं असं आहे की EWS तुम्ही घातलं ते परत द्या. SCBCच्या सगळ्या OBCच्या ज्या सवलती त्या लागू करा. त्यांना मुलींना मोफत शिक्षण केलंय त्याची अंमलबजावणी करा. काय वाईट म्हणणं आहे बाबा आमचं? तुम्हाला का द्यायचं नाही आहे? संतोष भैया देशमुखांच्या सगळ्या मारेकऱ्यांना का धरलं जात नाही? काय कारण आहे? आम्ही तो विषय मागं नाही पडून देणार जिंदगीत. फक्त जुन्याच मागण्या आम्ही नव्याने सांगायलोत आणि ते जुने आहेत नव्याने आलेत, एवढंच फरक आहे. काय हेच बदल नाही दोघात, सारखंच आहे. माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत, तर जरांगेचं समाधान होईल. समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही. पण मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता आमच्या सरकारने ज्या पद्धतीच्या सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे, ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. अजूनही जर जरांगे पाटलाचं समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील, त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. वळूया पुढील बातमीकडे. बदलापूरमधील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी मोठा दावा केला. अक्षय शिंदेनं बलात्कार केलेला नाही असा दावा करून खळबळ माजली आहे. तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली. केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई बोलतोय, केलेले कोण होते? अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजर होतात? ह्याच्यातला सर्वात मोठी गोष्ट असते की माणसाची मेमरी शॉर्ट आहे, ते लवकर विसरून जातील. या एकाच गेम वरती गव्हर्नमेंट खेळत असतं. माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की अक्षय शिंदेचं फेक एन्काउंटर केलं गेलेलं आहे आणि हा फेक एन्काउंटर करणारे जे अधिकारी आहेत त्यांची आणि ज्यांनी यांना आदेश दिले त्यांची तपासणी व्हावी, अशा पद्धतीची भूमिका आम्ही 2 दिवसाच्या पहिलेच मी मांडलेली आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. अमरावती जिल्ह्यात त्रिशूळाच्या नावावर मोठ्या प्रमाणात शस्त्रांचं वाटप होत आहे असा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. तर ठाकूर लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचा पलटवार अनिल बोंडेंनी केलेला आहे.
स्वतः होम मिनिस्टर देवेंद्रजी असल्यानंतर असं अस्त्रांचं आणि शस्त्रांचं वाटप जर होत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जर धर्माचं नाव दिलं जात असेल तर हे बिलकुल लोकशाहीसाठी आणि येणाऱ्या आपल्या देशासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी हे बिलकुल घातक आहे. उद्या जर या शस्त्रांचा वाटप जर चुकीच्या गोष्टींसाठी करण्यात आला तर मग याला जबाबदार कोण राहणार असं आमचं ठामपणे म्हणणं आहे. गुप्ती आणि त्रिशूल आजूबाजूला ठेवावं. गुप्ती म्हणजे उघडल्यानंतर कशी दिसते आणि त्रिशूल उघडल्यानंतर कसं दिसतो, आणि त्याच्यामुळं लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करायची. आणि स्वतः आता त्या काँग्रेसवाल्यांनी अनेकांना जन्मतारखेचं प्रमाणपत्र मिळवून दिलं, राहायसाठी बांगलादेशीयांना जागा मिळवून दिली, त्यांना व्यवसायासाठी मदत केली, त्यांना लपवण्यासाठी मदत केली. ते सगळं बाहेर पडते आणि त्याच्यावर कारवाई होणार आहे, म्हणून त्यांची तडफड सुरू आहे. पुढील बातमीकडे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार वजन कमी करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जास्त वजन नको असा सल्लाही अजित पवार देतात. मात्र बारामतीमधल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी एका वजनदार वकिलासमोरच हातच जोडले. बारामती कोर्टाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावेळेस वजनदार वकील व्यासपीठावर आले तेव्हा अजित पवार त्यांच्याकडे पाहतच राहिले. अजित पवारांनी जेव्हा त्या वकिलांना हात जोडले तेव्हा उपस्थितांनाही हसू आवरलेले नव्हते. यानंतर त्यांनी सौ सुप्रियाताई सुळे खासदार बारामती यांचे स्वागत करावे. शरद पवारांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांचा पुढच्या 4 दिवसांचा दौरा रद्द करण्यात आलाय. डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढचे 4 दिवस आराम करणार आहेत. सततची धावपळ टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. शरद पवारांना सध्या सर्दी तसंच घशाचा त्रास जाणवतोय. पुण्यात तसंच कोल्हापूरच्या कार्यक्रमातही शरद पवार सतत खोकताना दिसले होते. शरद पवार आता पुण्यातल्या घरीच आराम करणार असल्याची माहिती मिळतेय. मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनी एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. हो, कारण कोस्टल रोड पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सिलिंकला जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 15 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. या पुलाचं लोकार्पण जरी 26 जानेवारीला होणार असलं तरी प्रत्यक्ष वाहतूक 27 जानेवारीपासूनच सुरू होईल. बातमी काश्मीरमधून आहे. जम्मू काश्मीरच्या नागरिकांची वंदे भारतची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच कटरा ते बारामुल्ला मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या ट्रेनची चाचणी आता पूर्ण झालेली आहे. जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असणाऱ्या चिनाब ब्रिजवरून वंदे भारत आज धावली. तसंच भारतातल्या पहिल्या केबल स्टेट रेल्वे ब्रिजवरही वंदे भारतची चाचणी घेण्यात आलेली आहे. पुढच्या महिन्यापासून ही वंदे भारत धावताना दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कारण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पुणेकरांसाठी एक विशेष सवलत देण्यात आली. 118 रुपयांचं पुणे मेट्रो ट्रान्झिट कार्ड 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी फक्त 20 रुपयांमध्ये मिळणार आहे. या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार 10% आणि शनिवार ते रविवारी 30% सवलत मिळणार आहे. मात्र पहिल्या 5000 प्रवाशांसाठीच हे विशेष सवलतीचं कार्ड मिळणार आहे. बातमी पुण्यातून. इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होण्यासाठी पुण्यातील हडपसरच्या माधवी कुंभारनं पुन्हा एकदा स्टंटबाजी केलेली आहे. बुलेटवर उभे राहत एका गाण्यावर तिनं गाडी चालवत ही स्टंटबाजी केली आहे. यापूर्वी देखील माधवी कुंभार या तरुणीनं दुचाकीवर स्टंट करून इन्स्टावर फॉलो आणि लाईकसाठी कसरत केली होती. सध्या हे रील्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पुण्यामध्ये या तरुणीची स्टंटबाजी आपण बघतोय. फॉलोवर्स आणि लाईक्ससाठी अशा पद्धतीनं स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या स्टंटबाजांवर खरं तर कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर कधी कारवाई होत नसेल तर मात्र असले प्रकार धाडसी खेळामध्ये घ्यावे आणि या स्टंटबाजांचा सत्कार करावा अशाच प्रतिक्रिया सध्या पुणेकरांनीही व्यक्त केल्या आहेत.
बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या रोड रोमियोला चांगलाच चोप देण्यात आलेला आहे. टीव्ही सेंटर भागामध्ये ही घटना घडली आहे. खासगी अभ्यासिकेत जाणाऱ्या तरुणीची छेड काढली होती. युवा सेनेनं या घटनेची माहिती घेत त्या रोड रोमियोला चांगलाच चोप दिलेला आहे. नंतर कोणत्या पोरीची इज्जत काढली, इज्जत जर का चव्हाट्यावर मारली ना तू मारू नका. तू काय केलं रे? तुला नशीब चांगलं, तुला मारू लागलं का फक्त? दादा मारू मला उद्याच्या उद्या तुमचं ऑडिट करणार मी, बरं का? पहिले सांगतोय, मला प्रत्येक विद्यार्थी जेवढे आहे ना तुमच्याकडे अभ्यासिकेला सगळ्यात लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये चहा पिताय तर सावध व्हा, कारण ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये चहा पिताना तुम्हाला 10 वेळा विचार नक्कीच करावा लागेल, कारण हे घाणेरडे चहा विक्रेते अतिशय किळसवाण्या पद्धतीनं चहाच्या किटल्या धूत असल्याचं पाहायला मिळालंय. टॉयलेटमध्ये, एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये जो जेट स्प्रे वापरला जातो त्याच जेट स्प्रेच्या पाण्यानं हा चहा विक्रेता चहाची किटली धुतोय. टॉयलेटमध्ये वापरला जाणारा जो जेट स्प्रे त्याच्यानंच ही किटली धुण्यात आलेली आहे. आणि हा किळसपणा घाणेरडा प्रकार एका प्रवाशानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. प्रवाशांनी मात्र या व्हायरल व्हिडिओवर आता संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते आणि त्यामुळे या कक्षाकडे अर्ज सादर करण्याबरोबरच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मंत्रालयामध्ये यावं लागतं. त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही सेवा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदोरे यांनी बाणेर परिसरामध्ये एका व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती असून विजय रौंदळ असं या व्यक्तीचं नाव आहे. चांदोरे यांनी विजय रौंदळ यांना मारहाण करून त्यांना जमिनीवर आपटलं, तसंच त्यांच्याकडून त्यांचा फोनही काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय रे बाबा, का बरं काम चालू केलं तुम्ही? काम का चालू केलं सर? रेकॉर्डिंग चालू आहे. काय रे बाबा, का बरं काम चालू केलं? सांगली शहरातील विश्रामबागमधील एसटी कॉलनी आणि राम मंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास महिलांच्या टोळीकडून चोरीसाठी रेकी केली जाते. 8 ते 10 महिला रेकी करत असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. या महिला मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षाने येतात आणि परिसरातील बंगल्यांची पाहणी करतात. या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेजही स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे दिलेला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आता या महिलांचा तपास सुरू केला आहे. भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजपासून तुम्ही घेऊ शकता. ज्योतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया काल 4 दिवसांनंतर पूर्ण झाली. धार्मिक विधी झाल्यानंतर मूर्ती आजपासून दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली आहे. सोमवारी मुख्य मंदिरातील गाभाऱ्यामध्ये ज्योतिबा मूर्तीवर धार्मिक विधी करून गाभारा बंद करण्यात आला होता आणि त्यानंतर कासव चौकात श्रींची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती. डोंगरावर येणाऱ्या सर्व भाविकांनी या उत्सव मूर्तीचं दर्शन घेतलं. मात्र आजपासून पुन्हा मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातला नैसर्गिक झरा तब्बल 35 वर्षांनंतर सुरू झाला आहे. मंदिर परिसरात असलेल्या श्री गोमुख तीर्थकुंडाचं काम सुरू आहे. पाण्यातल्या क्षारामुळे 1988 पासून हा नैसर्गिक झरा बंद होता. झऱ्याच्या मार्गामध्ये 1986 सालची नाणी सुद्धा आढळून आली आहेत. पाण्यातला क्षार आणि नाणी काढल्यानंतर 35 वर्षांनी हा झरा सुरू झालेला आहे. त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे.
एसटीच्या तिकीट दरात आजपासून 15% वाढ झाली आहे. गेल्या 3 वर्षात कुठलीही वाढ झाली नसल्यामुळे एसटी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार अखेर आता तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर एसटीचा प्रवास हा महागलेला आहे. आता जी वाढ झाली ती अमरावतीची जशी 91 झाली, 46 झाली, 47 झाली कुठे कुठे. तर ही जी चिल्लर देण्याची आम्हाला चिल्लर सुटे पैसे देण्याची अडचण निर्माण झालेली आहे. जशी आता अमरावतीची 91 झाली, त्यामुळे आम्हाला 9 रुपये कुठून आणणार आहे याची अडचण झालेली आहे. ती भाडेवाढ ही रावते साहेबांप्रमाणे 5 पटीनेच करण्यात यावी असं आमची मागणी आहे. कोकणात सध्या गव्यांनी दहशत माजवली आहे. दिवसेंदिवस गवे जे आहेत ते मानवी वस्तीमध्ये त्यांचा वावर दिसून येत असल्यामुळे शेतकरी दहशतीत आहे. कोकणात आंबा पिकांना मोहर आला असून गव्याचा बागेतला वावर हा वाढला आहे. गवा हा शेतीचं नुकसान करत असून हल्ला करेल याची ही भीती शेतकऱ्यांना आहे आणि यामुळे रत्नागिरीतील लांजा तालुक्यात काही व्यक्तींनी गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आलेला आहे. तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या धुळ्याच्या चैत्राम पवार यांचा देखील पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आलेला आहे. तसंच मेडिसिन होमिओपॅथीमध्ये काम करणाऱ्या विलास डांगरे यांना देखील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. विलास डांगरे हे नागपूरमध्ये मागच्या 50 वर्षांपासून काम करतायत. तर कुणाकुणाला पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. मारुती चित्तमपल्ली ज्येष्ठ साहित्यिक आहेत. वन्यजीव संवर्धक चैत्राम पवार तसंच होमिओपॅथिक चिकित्सक डॉक्टर विलास डांगरे. यानंतर सर्वसामान्यांना हुडहुडी भरवणारी बातमी आहे. कारण राज्यात अनेक भागात थंडीचा जोर हा पुन्हा वाढणार आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थंडीचा जोर दिसेल. मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झालंय आणि त्यामुळे राज्यातही येत्या 3 दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. येत्या 5 दिवसात राज्यामध्ये कोरडं वातावरण राहणार असून पावसाची मात्र शक्यता नाही आहे. मुंबईच्या गोरेगावात दिंडोशी भागात फर्निचरच्या दुकानांना लागलेल्या आगीवर तब्बल 5 तासांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. आता कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग वेगानं पसरली. खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या 5 ते 6 दुकानांनाही आग लागली होती. बघ्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. बहुत ज़्यादा आग लग गया, ये पूरा एटमॉस्फेयर में. क्या है आपण बघतोय दिंडोशीत फर्निचर मार्केटला ही भीषण आग लागलेली आहे. 5 तासांनी अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. वाई बस स्टँड समोर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. पाचगणीच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव कारनं रस्ता ओलांडणाऱ्या 5 जणांना उडवलेलं आहे आणि यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर 3.5 वर्षांच्या मुलासह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पळून जाणाऱ्या कार चालकाला संतप्त जमावानं चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. खासगी बस चालकासह प्रवाशाला पोलिसांना मारहाण केलेली आहे. वसई विरारमधील खाणिवडे टोल नाक्यावर ही घटना घडली. लाकडी दांडक्यानं भर रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली. बस चालक विरुद्ध दिशेनं आल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवल्यामुळे हा वाद झालेला आहे. हो गया है.
हे